बघत रहा APN न्यूज, सत्य आणि सकारात्मक। नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेच्या वतीने आमदार संजय राठोड आणि आमदार इंद्रनील नाईक यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जल्लोष करण्यात आला। याबाबत सविस्तर असे की नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेच्या वतीने आमदार संजय राठोड कॅबिनेट तर आमदार इंद्रनील भाऊ नाईक यांची राज्यमंत्रीपदी मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला। त्याबद्दल सर्वत्र फटाके फोडून पेढे भरून बंजारा लेंगी गीते व नृत्य करून पारंपरिक पद्धतीने आनंद व जल्लोष साजरा करण्यात आला। छत्रपती संभाजीनगर मध्ये क्रांती चौक या ठिकाणी हा जल्लोष करण्यात आला। नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेच्या वतीने दिनांक 12/12/2024 रोजी आमदार संजय भाऊ राठोड यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश करण्यात यावा, तसेच उभरते नेतृत्व आमदार इंद्रनील भाऊ नाईक यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी क्रांती चौक ते वसंतराव नाईक चौक इथपर्यंत अनवाणी पदयात्रा काढण्यात आली होती। या पदयात्रेला आज यश मिळाले असून बंजारा समाजाच्या या दोन्ही नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे आणि त्यामुळे नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेच्या वतीने आज जल्लोष करण्यात आला। या प्रसंगी नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुकेश भाऊ राठोड, महिला प्रदेशाध्यक्ष आशा विनय राठोड तसेच बंजारा समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। APN न्यूज साठी अर्जुन नूनसावत, छत्रपती संभाजीनगर। माझं नाव आशा विनय राठोड, नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। आज संजय भाऊ राठोड यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे आज आम्हाला खूप आनंद होतो आणि फडणवीस साहेब, शिंदे साहेबांचा आणि अजितदादांचा यांचा खूप खूप आभार, महिला होते आम्ही खूप खूप आभार करतोय सर्व बंजारा समाजातर्फे। आज आमच्या बंजारा समाजाला खरोखर न्याय मिळालेला आहे। आजपर्यंत आम्ही वाटच बघत होतो की साहेबांना, संजय भाऊ राठोड यांना कधी मंत्रिपद, कधी कधी म्हणायचे नापास झाले, याच्यामध्ये नापास झाले, तर आम्ही सगळे चिंतित होतो बंजारा समाज। आज त्यांचं खरोखर आम्हाला न्याय मिळाला, त्याच्यामुळे खूप खूप आनंद आहे। आम्ही आज पूर्ण बंजारा समाज महाराष्ट्रामधले आणि त्याचबरोबर इंद्रनील नाईक यांचं बी मंत्रिपद मिळालं, त्यांना बी खूप खूप धन्यवाद। 12 तारखेला आम्ही आंदोलन म्हणजे पहिला आम्ही त्या दिवशी आम्ही पदयात्रा रॅली काढली होती 12 तारखेला। संजय भाऊ राठोड यांना मंत्रिपद म्हणजे मंत्रिमंडळामध्ये समावेश करावा म्हणून आमच्या प्रयत्नाला यश आलं। आज खरोखर आम्हाला यश भेटलं, त्याच्यामुळे आम्ही माहिती सरकारचं खूप खूप आभार मानतोय। आज खूप आनंद झालेला आहे, पूर्ण जल्लोष केला, फटाकडे लावले, होळी साजरी केली, आम्ही कपडे नृत्य केलं, नाचलो, खूप खूप आनंद झाला आम्हाला। सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याच्या सगळ्या शासनाला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार यांचे सर्वप्रथम आभार। आता जसे तुम्ही बघत आलेले आहेत की सोशल मीडियाच्या माध्यमातून संजय भाऊच्या विरोधामध्ये नापास हा शब्द मी मागच आपल्या माध्यमातून बोललो होतो की जो लोकनेता आहे, जो राजनेता आहे, तो नापास कसा असू शकतो, जो 5व्यांदा निवडून येतो तो नापास असूच कसा शकतो, हा प्रश्न मी केला होता। आणि त्याच अनुषंगाने आज सगळ्या परिश्रमातून नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेच्या आताच 12 तारखेला जी अनवाणी पदयात्रा झाली, त्याचाच आम्ही मोठ्या जल्लोषात आज या ठिकाणी विजय झाला असं आम्ही दर्शवतो आणि पारंपरिक पद्धतीने नृत्य करून आम्ही आमचा आनंद उत्साह या ठिकाणी साजरा केला। याच पद्धतीने प्रत्येक तांडावाडा वस्तीमध्ये संजय भाऊ राठोड आणि इंद्रनील नाईक साहेब, नाईक घराण्यातल्या एक मंत्रिपद पुन्हा एकदा राजकारणासाठी बंजारा समाजांच्या न्याय हक्काचा लढा देण्यासाठी आज मंत्रिमंडळात स्थान झालेलं आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये बंजारा समाजाला आता न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही। वाड्या वस्ती दऱ्या खोऱ्यामध्ये राहणारा समाज, भटक्या विमुक्त असलेला समाज, OBC समाज, हा विखरलेला जो समाज आहे, आता हा नक्कीच शैक्षणिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या प्रबल झाल्याशिवाय राहणार नाही, आज तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा शासनाचे आणि प्रशासनाचे आभार मानतो। धन्यवाद। आम्हाला मंत्री महोदय साहेब यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की आता संजय भाऊ यांनी महाराष्ट्रभर दौरा करून
ओबीसी समाज आणि बंजारा समाज खास करून यांच्याकडे लक्ष देऊन शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या समाजाला पुढे आणावं आणि नेतृत्व तयार करून द्यावं. जो माझा समाज ज्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे त्याच पद्धतीनं साहेबांचं खूप मोठा एक आभार व्यक्त करतोय, ज्यांनी वनावटी सुरू केलेली आहे. आमच्या आता मुली सुद्धा मागे राहणार नाहीत, आता सुद्धा त्या सुद्धा शिक्षण घेणार आहेत. साहेबांनी जसे वसतिगृह चालू केले तसे सुद्धा आमच्या ऊसतोड कामगारांसाठी तांड्यावरती किंवा कारखान्याच्या ठिकाणी शाळा पुन्हा एकदा त्यांच्याकडे लक्ष देऊन चालू कराव्यात. आणि इंद्रनील साहेब यांनी सुद्धा जसं यांचे आजोबा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब जे हरित क्रांतीचे प्रणेते होते त्यांच्याच पावलावरती पाऊल देऊन नक्कीच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बंजारा समाजाचा भलं करावं एवढीच अपेक्षा आहे त्यांच्याकडे. APN न्यूज सत्य आणि सकारात्मक.